विजन वाईज मी ह्याच्या आधी पण जे चित्रपट केले ना, मला व्हिज्युअली फॉर मी इट इज ऑल अबाउट द लुक ऑफ द फिल्म. ऑफकोर्स कॉन्टेंट पण लुक जर दिसला ना तर ते ॲटलिस्ट इट सीम्स प्लेझंट. सीन द सिटी, पाण्यात असं एक तास आणि जस्ट यू जस्ट सीन द सिटी, रिव्हर वॉक आणि ते सगळं एक्स्ट्रीमली रोमॅन्टिक आणि इट्स ब्युटिफुल. सुलताना रेशम तारे धड धड का वाजू लागे, स्वप्नांचा रंग नव्याने कळला रंगोलया, प्रेमात मी झाले तुझे. अर्थात खूप सुंदर सुंदर दृश्य जी शूट झालेली आहेत ॲम्स्टरडॅम, पॅरिस, दुबई, कुठे कुठे काय काय. तर अर्थात तिकडल्याबद्दल बोललंच पाहिजे. सो प्लीज आधी हेमल, आता तू आधी सांग, तुला कुठली जागा जास्त आवडली आणि का, आणि कुठलं फूड तिकडचं आवडलं, काय होतं? ऑनेस्टली मला नाही पिक करता येणार, कारण पॅरिस मध्ये माझं शूटिंग होतं आणि आम्स्टरडॅम, पॅरिस आम्ही शूट केलं आणि दुबईत पण आम्ही गाणं शूट केलं. सो मी तिन्ही लोकेशन्सला होते. आम्स्टरडॅममध्ये माझं शूट असं नव्हतं, पण मी त्यांच्यासोबत गेलेलं, मी एक्सप्लोर करत होते. सो मला त्या अर्थाने खूप मजा आली, बिकॉज तो काइंड ऑफ सोलो ट्रॅव्हल होता. तुझी एक सोलो ट्रिप चालू होती. माझी ट्रिप चालू होती. म्हणजे ऍक्च्युली मी इव्हन हॉटेलमध्ये यांच्यासोबत नाही राहिले, मी दुसऱ्या सिटी सेंटरमध्ये राहिले की मला माझ्या ज्या गोष्टी करायच्या आहेत आणि मला ते म्हणजे सोलो ट्रिप काय असते ते अनुभवायचं होतं. सो ते सगळं मी करत होते. सो मला खूप मजा आली. आणि पॅरिस तर माझं लहानपणापासून असं म्हणतो ना ड्रीम सिटी, की कुठे असेल काय असेल तर दॅट इज हॅव्हिंग ब्रेकफास्ट बाय द आयफेल टॉवर. दॅट वॉज ऑलवेज माय ड्रीम व्हिज्युअल. आणि यावेळेला तू पहिल्यांदा गेली होतीस पॅरिसला? काही पहिल्यांदा गेलेले. अरे मग तर जास्त स्पेशल. युरोपला आधी गेलेले. सॉरी, स्वित्झर्लंड फर्स्ट फिल्म. तुझ्या नजरेतलं पहिल्यांदा तू पाहिलेलं पॅरिस काय? इट वॉज ते जरासं डिसअपॉइंटिंग आहे. स्वप्नात होतं माझ्या, पण तिथे गेल्यानंतर जे दृश्य होतं ते कम्प्लिटली वेगळं होतं. आणि मला एक गोष्ट कळाली की म्हणजे खरंच यार, म्हणजे ऑनेस्टली आता हे म्हणायचं इंटरव्ह्यू म्हणून नाही, पण सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हे मला तिथे जाऊन कळालं की इतका कचरा, इतकी म्हणजे लिटरिंग सगळीकडे, लोक इतकी म्हणजे असं काय आपण म्हणतो युरोपला जाऊ पण असं का आपण कौतुक त्यांचं करतोय, आपल्या इथे किती काय काय आहे त्याचं काही कौतुक नाही कोणाला, असं एक फिलिंग आलं तिथे जाऊन. ऑफकोर्स मलाही ट्रॅव्हल करायला आवडतं. सो तो एक एक्सपिरियन्स होता तिथे, काय कशा टाईपची लोक असतात, काय असतात. आणि तिथे इव्ह टीझिंग खूप होतं. सो मला तो एक अनुभव आला जो माझ्यासाठी वॉज व्हेरी अनप्लेझंट. मला म्हणजे त्यामुळे पॅरिस वॉज लाईक कट आउट. आपलं कोल्हापूर बरं गड्या. ऍब्सोल्युटली. पण ब्युटिफुल ऑफकोर्स आहे. आणि आम्ही जेव्हा गेलो तेव्हा ऑलिम्पिक्स जस्ट संपलेले. सो पॅरिस त्यावेळी एकदम हॉट होतं की तिथे सगळे लोक सगळीकडून आलेले. पॅरिस ऑलिम्पिक्स होते. सो इव्हन आयफेल टॉवरवरती आपल्याला ऑलिम्पिक्सचं सिम्बल दिसतंय, ते बघायला मिळालं, विच वॉज व्हेरी युनिक. आणि इफ यू आस्क मी, सी इट हॅज अ गुड अँड बॅड साईड. पण ज्यावेळी रात्री ते लाईट अप होतं आयफेल टॉवर, दॅट मोमेंट तुम्ही सगळं विसरून जाता. दॅट मोमेंट यू आर लाईक वाव, दिस इज ब्युटिफुल. खूपच म्हणजे गुड अँड बॅड ऑफकोर्स, जस्ट लाईक लाईफ, येन अँड यांग ऑलवेज. आपणच एमिली आहे असं वाटलं. अरे मी माझा एक हॅशटॅग सुरू केलेला, हेमली इन पॅरिस. तो होता माझा हॅशटॅग. तिथे मी सगळं अपलोड वगैरे करत होते अंडर हेमली इन पॅरिस. आणि दॅट वॉज फन. दुबई मी आधी गेलेले. सो बट ह्यावेळी पुष्कर सोबत गेले म्हणून इतक्या लोकांना भेटले. ते त्याचं मला सांगावं माहेर आहे. त्याचं अख्खं जग त्याचं माहेर आहे. कारण त्याला अख्ख्या जगात इतकी मराठी माणसांना तो जपून आहे. कुठेही जा तिथल्या मराठी माणसांना त्यांच्या संपर्कात तो असतो आणि ते लोक धावून त्याच्या मदतीला येतात. सो आय वॉन्ट टू रिअली थँक ऑल ऑफ द पीपल ज्यांनी आम्हाला इतकी मदत केली. आम्स्टरडॅम म्हणा, पॅरिस म्हणा, दुबई म्हणा, इतके मराठी माणसं, मराठी मंडळ जे आहे तिकडच्या दर माणसाने येऊन आम्हाला म्हणजे हवी ती मदत केली, काही अपेक्षा न ठेवा. आणि त्यांचं तर कौतुक आहेच, पण पुष्करचं पण कौतुक आहे की त्याच्यासाठी ती आली लोक. सो ते मला शिकायला मिळालं. परदेशात जायला हवंच, पण पुष्कर सोबत जायला. पुष्कर तूच सांग, काय आहे हे अवघे जग तुझे मित्र आहे, हे काय आहे? माणसं कमवणं ही खूप चांगली गोष्ट आहे. काय होतं ना, वी
आपण विसरतो माणसं कमवायला. आपण काय होतं खूप सुपरफिशियली प्रेमाला घेतो. प्रेम ही अशी गोष्ट आहे ना की आपण प्रेम दिलं ना तर लोक तुम्हाला प्रेम देतील. माझे सगळीकडे आहेत अगं, माझे मित्र आहेत मराठी सगळीकडे. दुबईमध्ये तर एक्सटेंडेड फॅमिली आहे माझी. खूपच म्हणजे आय एम व्हेरी इमोशनली कनेक्टेड विथ देम. दुबई म्हण, ॲम्स्टरडॅम, पॅरिसमध्ये पण मी एका फोनवर त्यांनी लगेच म्हणले की आम्ही हवी ती मदत. पॅरिसला मराठी सिनेमाचं शूटिंग फर्स्ट टाइम एव्हर. इवन ॲम्स्टरडॅम ऑल्सो फर्स्ट टाइम एव्हर. प्लीज टेल अस अबाउट. या नाही व्हिजन वाईज मी ह्याच्या आधी पण जे चित्रपट केले ना, मला व्हिज्युअली फॉर मी इट इज ऑल अबाउट द लुक ऑफ द फिल्म. ऑफकोर्स कॉन्टेंट पण लुक जर दिसला ना तर ते ॲटलिस्ट इट सीम्स प्लेझेंट. आणि स्क्रीन प्ले लिहिताना मग आय थॉट की जशी स्टोरी पुढे जातीये तसं आपण अशा काही ठिकाणी जाऊ बिकॉज इट्स अ लव्ह स्टोरी. जर मला लव्ह स्टोरीला एक चांगलं एंडिंग द्यायचं असेल किंवा आपण नवीन सुरुवात म्हणू, सो व्हॉट बेटर देन पॅरिस. इट्स अ आय थिंक सिम्बल ऑफ लव्ह, द आयफेल टॉवर अँड ऑल. ऑब्विसली आता ते सेफ नाही राहिलं पॅरिस, बट ओनली फॉर द ब्युटी. तर तुला पॅरिस हे लोकेशन हवं होतं. हो, बिकॉज इट्स अ लव्ह स्टोरी. आणि यू मेड इट हॅपन की तुझं शूट तू तिकडे. येस. मी पण जेव्हा यांना सांगितलं की वी आर शूटिंग इन पॅरिस अँड ॲम्स्टरडॅम, इट विल हॅपन. सो असं नाही की हाँ सिर्फ बोला हो और यहाँ पे फिल्म करके दिखा. नाही, व्हिज्युअली आय ऑलवेज स्ट्राईव्ह की ऑफकोर्स मराठी फिल्म्समध्ये पण असे काही लोकेशन्स यावे ज्यांनी प्रोडक्शन व्हॅल्यू, ग्रँज्युअर हे सगळं दिसेल ना. बिकॉज आता ऑडियन्स सगळीकडे आहे ना, आपला इव्हॉल्व झाला आहे. सो ती क्वालिटी देणं गरजेचं आहे. नाहीतर यूट्यूबला बरेच म्हणतात ना की अरे तुम्ही दर्जा देत नाही म्हणून आम्ही जात नाही थिएटरला. आता दिलाय तर जा प्लीज. आमच्या मराठी सिनेमात पॅरिस बघा. येस म्हणजे ते आयफेल टॉवर आणि कसं आहे ना ते OTTवर वगैरे मोबाईलवर मावणार नाही, ते तुम्हाला थिएटरमध्येच बघायला लागेल. तो थिएटरमध्ये जाऊन आयफेल टॉवर बघा. आणि पूर्वी तू काय सांगशील, तू वेळ पाहून वाटतं की तू पण खूप वेळा गेली असशील, पण त्यातलं काय म्हणजे कुठलं ठिकाण तुला आवडलं आणि काय? म्हणजे आय फेल इन लव्ह विथ ॲम्स्टरडॅम. म्हणजे परत जाणार आहे ॲम्स्टरडॅम फॉर शुअर. इतकी सुंदर सिटी आहे. देयर सो मच ऑफ आर्ट, देयर सो मच ऑफ आर्किटेक्चर. there is different kind of a vibe and emotion, a feeling that you want to feel when you go to that city. म्हणजे तिकडचे जे कॅनल राईड्स आहेत, जस्ट सीइंग द सिटी, पाण्यात असं एक तास आणि जस्ट सीइंग द रिव्हर वॉक आणि ते सगळं एक्स्ट्रीमली रोमॅन्टिक आणि इट्स ब्युटिफुल. म्हणजे आय थिंक ॲम्स्टरडॅम इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल सिटीज आय हॅव सीन, आय फील. आणि पॅरिसमध्ये पण खूप मजा आली. आम्ही लुव्रमध्ये शूट केलं. म्हणजे लुव्रमध्ये आय थिंक फर्स्ट मराठी फिल्म शूट केली आमची. आणि तो इतकं ग्रँड होतं. मागे ही मोनालिसा जाऊन बघून आली आतमध्ये. आम्ही शूट करत होतो लुव्रमध्ये, मी आणि पुष्कर. गर्दी पण होती, खूप गर्दी होती. पण तरी म्हणजे सिनेमॅटिकली इतकं सुंदर आलंय. कारण का पुष्करनी ॲम्स्टरडॅममध्ये पण पॅरिसमध्ये पण जे खूप ऑल द बेस्ट स्पॉट्स आहेत तिकडे त्यांनी शूट ठेवलं होतं. तर मी आय डिडंट मिस आउट की अरे मला काही जागा म्हणजे बघण्याची माझी राहिली. असं नाही, शूटच तिकडे झालं. चला हे सांगा, टुरिस्ट स्पॉटला शूटच झालं. बेस्ट पार्ट. आणि इतकं ग्रँड दिसतंय. म्हणजे आमचे सीन्स पण किती सुंदर आलेत. आणि पुष्करनी त्याच्यामध्ये इतकं थॉट टाकलाय. ऑल द सीन्स दॅट मी अँड पुष्कर हॅव डन, खूप थॉट आहे त्याच्यामध्ये. नमीश पण आणि पुष्कर बोथ हॅव को रिटन. आणि एकदम सुंदर डायलॉग्स, लॉट ऑफ थॉट, लॉट ऑफ डेप्थ डायलॉग्स इन द रायटिंग. इनफॅक्ट आम्ही पण सजेशन द्यायचो की ह्याच्यामध्ये अजून फिमेल पर्स्पेक्टिव्ह ॲड करा, हे करा. ते खूप ओपन होते, खूप लिबरल की अच्छा हो ओके वी कॅन मेक दिस फिल्म बेटर, वी कॅन मेक दिस सीन बेटर. तर तुमचे पण सजेशन्स आम्ही इन्कॉर्पोरेट करू, सांग मला पूर्वी कसं काय कसं म्हणजे त्याच्यामध्ये. तर दॅट इज व्हेरी लिबरेटिंग. ॲज अन ॲक्टर तुम्हाला असं वाटतं की यू आर इन्क्लुडेड इन द होल प्रोसेस ऑफ फिल्म मेकिंग. आणि तुम्हाला पण असं वाटतं की तुम्हाला जास्त द्यायला हवं म्हणजे ॲज अन आर्टिस्ट अँड ॲज अ ह्युमन. So it was a quite good sharing. मी सुद्धा ॲम्स्टरडॅम पॅरिस ना खूप एन्जॉय केलं. इट वॉज रोमॅन्टिक फॉर मी. वाय? बिकॉज माझ्याबरोबर नमीश होता, माझा असोसिएट डिरेक्टर.
सो आम्ही कॅनलमध्ये तेच आम्ही शॉर्ट डिस्कस करत होतो. सो ऑफकोर्स आय डिडंट एन्जॉय ॲज अ टुरिस्ट, बट या पण हा म्हणजे ऑडियन्स एन्जॉय करेल. मी जर विचार तिघांमध्ये कोणाला फ्रेंच येतं बोलता वगैरे असं? पूर्वी ह्यांना- I don't speak French. I've done German. मला मुद्द्याचं येतं मला. अच्छा, किंवा तुला समजतं. जते लव्ह यू एवढंच पुरेसं आहे. दॅट्स इट. पुष्करनी योग्य शब्द शिकून घेतलाय. येस, क्लॅरिटी हवी बस, एवढंच पाहिजे. काय जते आणि म्हणजे लव्ह यू पुष्करनी आपल्याला हवं ते शिकून घेतलं. डायरेक्ट मुद्द्यावर आहे. ओके, आता आपली पूर्वी आहे टीचर. आता अशी सांग आम्हाला एक दोन शब्द सांग आता. नाही सांगून म्हणजे लाईक मी फ्रेंचमध्ये आपण मी तुम्हाला सांगणार हिंदीचे पण खूप शब्द यूज करतो. त्यांनी हिंदीमधून इन्स्पायर करून खूप शब्द घेतले. असं की म्हणजे काहीतरी त्या अवतारला पण ते अवतारच म्हणतात. आपण RSVP म्हणतो ते इट्स कमिंग फ्रॉम फ्रेंच अँड ते आपण त्यांनी म्हणजे असे जे शब्द घेतलेत हिंदीमधनं. सो दे हॅव लाईक जस्ट इन्स्पिरेशन लाईक दे केप्ट द हिंदी वर्ड सेम. आम्हाला तुझ्याकडनं फ्रेंच शब्द ऐकायचे 2-3 ते बोल. जस्वी पूर्वी मुंदडा तुझा पर कॉमो. बरोबर आहे. कुछ समजा नाही पण अच्छा लगा. काय तू स्वतःला इंट्रोड्यूस केलंस? स्वतःला फ्रेंच मध्ये इंट्रोड्यूस केलं. ओके. आणि कोणी भेटलं की त्याला काय हॅलो वगैरे ते काय म्हणतात ते काय? बॉन्जूर. हा, बॉन्जूर इज अ फेमस वर्ड. येस ऑफ कोर्स. पण त्याचे ऍक्सेंट असतं which people can't get right. इट्स लाईक बोनजूर अँड इट्स लाईक बोनजूर म्हणून असं लोक खूप ते स्पेलिंग वाचतो आपण. बट इट्स व्हेरी द होल ब्युटी ऑफ फ्रेंच लँग्वेज इज इन द डायलेक्ट इन द प्रोनाउन्सिएशन. ओके. बोनजूर. बोनजूर सगळ्यांनी म्हणायला. वेळ लागेल I'm not शिकायला. going to do it. I'm not going to do हा it. शब्द खूप टेबल घे बाबा. हा शब्द खूप सोपा आहे. मेर्सी beaucoup. मेर्सी बकू. थँक यू सो मच. वा वा वा. वा. वेळ लागेल जरा, मला पण वेळ लागेल शिकायला. हा वेळ. पण मी आपलं म्हणलं गेले चुकून पॅरिसला तर माहिती पाहिजे म्हणून पूर्वीकडनं शिकून घेतलं. नाही पण खरंच ही खूप एक वेगळी आणि धमाल मजा होती. जाता जाता फक्त 1-2 क्वेश्चन 1-2 सिक्रेट जाणून घ्यायचे आहेत शूटच्या इकडच्या तुमच्याकडनं. सगळ्यांनी खरं बोलायचं. ओके, जे बोलू ते खरं बोलू. म्हणजे मला कळणारच नाहीये तुम्ही खरं बोलताय का खोटं, पण स्टील खूप ऑनेस्ट माणसं. ओके, आय ट्रस्ट यू. ओके, तर शूटिंगला कोण जो टाइम दिलाय त्याच वेळेत येतं का नाही येत असं कोण आहे? कोण नाही येत वेळेत असं कोण आहे? पुष्करच सांग. तूच सांग कोण वेळेत येतं. टायमिंगचं असतं 15-20 मिनिट्स. म्हणजे 11चा कॉल टाइम असेल तर 11:15 बोथ आर पंक्च्युअल. बोथ आर पंक्च्युअल म्हणजे खूप डेडिकेटेड ऍक्टर्स आहेत दोघी. आणि इट्स अ डिरेक्टर्स डिलाइट की ते पण एवढं इन्व्हॉल्व होऊन शूट करतात ना. सो इट्स लाईक अ टीम गेम. आणि मजा येते मग पंक्च्युअल. फॉरेन लोकेशन वर बिफोर टाइम माझं चालू असायचं फोटो आधी सेल्फी आणि ब्लॉग्स चालू. ओके. सेटअप करायचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन की कोण सर्वात कूल डूड आहे सेटवर? कोणी असेल ते, म्हणजे तुमच्या सेटवर तुमच्या तिघांव्यतिरिक्तही कोणी कूल आहे खूप, अशी कोण व्यक्ती होती? आमचा EP योगेश कुंभार. बरं. I thought you'll say Namesh or something. पण ओके या योगेश होत्याला म्हणजे तो खूपच चिल असायचा. संत माणूस की म्हणजे दुनिया ऊपर से नीचे गिरली आहे पण योगेश सेल्फी काढतोय असं दृश्य असायचं. नाही, नमीशाने आम्हाला खूप स्ट्रेस असायचा ना की हे शूट व्हायला पाहिजे ऑन टाइम. योगेश आमचा EP वॉज चिल की हाँ होईल ना सर, कोई टेन्शन नाही, मैं एक सेल्फी लेके आता हूँ, हो जाएगा. अच्छा. ओके, चला आपण योगेशला याचं सॉरी योगेश. पण सॉरी नाही, आय थिंक चांगल्या अर्थाने चांगल्या अर्थाने हा. मग तो मूड लाईट करायचा आमचा सगळ्यांचा. यूज टू मेक अस लाफ. अँड ओके. आणि कोण आता 2 हिरोईन इकडे असताना सुद्धा मी धाडस करते हे प्रश्न विचारायचे पुष्करला की कोण मेकअपला जास्त वेळ घेतं? हा, लेट मी थिंक नाउ. I think both of us are. No, I don't think me. Yeah. ऍक्च्युली मीच, बिकॉज मला बिग बघायला नाही ना 15 मिनिट नाही. अगं ते आय थिंक लवकर रेडी व्हायचं ते. आमचं जे टाइम असायचं आम्ही बसून हे मेकअप ओके. दुसऱ्या गुणी अभिनेत्री या निवडली. या दे ऑल वेळ घेत नाही, व्हेरी सिन्सियर वगैरे वेळ घेत मस्त. नाही. ओके, गुड. ओके, चला. आणि नेक्स्ट इज कोण ज्वालामुखी होता सेटवर की सतत काहीतरी
सून काहीतरी रागायचं चिडायचं असं कोणी आय डोंट थिंक कोणीच नाही. असं कोणीच नव्हतं ऑनेस्टली. पहिला सेट मी बघितलाय जिथे असं कोणीच नव्हतं आणि त्यामुळे वातावरण सतत खूप इझी असायचं. जे इथे नाही त्यांची नावं घेऊ शकतो आपण, असं कोण होतं ऍक्च्युली रूलच होता जिथं मी ऐकलंय की पुष्करचा बऱ्यापैकी एक अनसेट रूल होता पुष्कर आणि आमच्या प्रोडक्शनचा की नाही करायची चिडचिड. सो जर कोणी केली तरी त्यांना एक आपापसात सांगितलं जायचं की नका करू, हे इथलं वातावरण बिघडतं, नाही करायचं. सो माझ्या सेटवर कोणी जर चिडलं किंवा शिवाय उगाच घातल्या तर मी त्यांना सेटवरनं बाहेर जायला सांगतो किंवा घरी जायला सांगतो. एक शांत शिस्त तू ठेवली. बिकॉज इट इज वर्क एन्व्हायरमेंट. आपण त्या वर्कच्या एन्व्हायरमेंटमध्ये चिडू नाही शकत ना, बिकॉज आपण काहीतरी क्रिएटिव्ह करतोय तिथे. वी कॅनॉट लूज द फोकस इन गेटिंग अँग्री, शिव्या घालणं. मी हे खूप अनुभवलं ॲज अन ॲक्टर. उगाच यु नो टू शो की बॉस मैं इधर पावर में हूँ, ते शिव्या घालतात, बोलतात, ओरडाओरडी करतात. मत करू ये सब, यु नो यू आर सीन, यू आर हर्ड. सो मला असं वाटतं ही खूप चांगली शिस्त तू ठेवली आहेस पुष्कर तुझ्या सेटवर. इट्स माय वर्क एथिक. बिकॉज मी आधीच्या अनुभवांनी सांगतो की फॉर मी माय स्पॉट बॉय इज इक्वली इम्पॉर्टंट ॲज माय ॲक्टर्स, बिकॉज दे ऑल माय फॅमिली. लाईटमॅन, स्पॉट बॉय, आर्ट टीम तेही तितकेच मेहनत करतात आणि मग मी त्यांच्यावर आम्ही यु नो वी सिट विथ देम, वी हॅव फूड. इट्स अ फॅमिली निलिमा. सो आय मेंटेन. याच्याबद्दल नक्की टाळ्या व्हायला पाहिजे. थँक्यू. खरंच हे खूप मोठं आहे आणि याचा आदर्श उदाहरण घेतलं पाहिजे अनेकांनी. ओके, वा, चला, मजा चाललेली आहे मला. जाता जाता आता फक्त प्रत्येकाने आपलं फेवरेट गाणं कोणतं आहे ते सांगा. गायचं असेल तर गाऊ शकता. उप्स, ओके. कोणतं तुझं हेमन, कुठलं फेवरेट सॉन्ग? या फिल्ममध्ये 2च गाणी आहेत. त्यातलं कुठलं? दोन्ही खूप वेगवेगळ्या जॉनर्सची गाणी आहेत. सो असं पिक करायला खूप वेगळं डिपेंड ऑन युअर मूड. जर तुम्हाला असं छान सॉफ्ट रोमॅन्टिक गाणं हवंय तर ओ बावरी तसं आहे. आणि जर तुम्हाला एकदम जसं तू विचारलंस की अग्रेशन काढायचंय तर तो रॅप इज द परफेक्ट वे टू यु नो सॉर्ट ऑफ एक्सप्रेस आणि वेंट. तर तो डोक्याला शॉर्ट इज लाईक दॅट. सो मी ऍक्च्युली पुष्करलाच म्हणेन पुष्कर गाऊन दाखव डोक्याला. ओ माय गॉड, मला फक्त गाता येत नाही. आय सिंग मिझरेबली. पण मला कळलं की या लिरिक्स त्यानेच लिहिले, तुला गायला पाहिजे. या नो, आय विल टेल यू व्हाय. इट्स अ रिझन. तू लिहिलेलं आहे. मी का लिहिले सांगतो तुला. हे गाणं कोणीतरी दुसरं लिहिणार होतं. ऍक्च्युली गाणंच वेगळं होतं. गाणं वेगळं होतं. सो त्याचे काही लिगल इश्यूज झाले. सो ते गाणं डोक्याला शॉर्ट बसला का? मग ते गाणं इन्स्पायर झालं आणि लिहिलं. सो त्या माणसाला मी सांगितलं, जो कोणी होता, की ते गाणं होत नाही, तू लिगली होत नाहीये, तर तू वेगळं रॅप कर, तू वेगळं लिही माझ्यासाठी. त्याला मी सिच्युएशन सांगितली आणि 2 महिने मी त्यासाठी थांबलो. लिरिक्स येत आहेत. अरे सर सुचत नाही. अरे म्हणलं सिच्युएशन एवढी इझी आहे, ठीक आहे यार, 2 महिने. तर म्हणलं सोड यार, तू मत लिख भाई. तर मी ते अर्ध्या तासात लिहिलंय. आणि मी दुबईच्या वाळवंटात होतो. मी आणि फेलिशा आम्ही ट्रिपला गेलो होतो. परत येताना मी ते अर्ध्या तासात गाडीत मी हे लिहिलं. बिकॉज फिल्मची स्टोरीज सांगतं ना. याला म्हणतात स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. या आणि सो आणि इट केम आउट, यू नो, इट्स ऑल देवाने ते सुचवलं. गाणं छान झालंय आणि मस्त ट्रेंडिंग पण आहे. आपण एक करणार आहोत याची. थँक्यू. आणि पूर्वी तुझा कुठला फेवरेट आहे? शी इज अ सिंगर. गुड. शी इज अ सिंगर. डोक्याला शॉर्ट नाही गाऊ शकत मी. यू कॅन सिंग ओ बावरी. तू ओके, नाही, किंवा तू कुठलंही वेगळं फेवरेट गाणं पण गाऊ शकतेस तुझं. नॉट इन फ्रेंच. बावरी इज ऑल्सो मेल व्हॉइस ओनली, but still the pitching of the voice is a little easier. It can still go easy with my vocal cords. कॅमेरामन यहाँ पे फोकस. सुलताना रेशम तारे धड धडका वाजू लागे, स्वप्नांचा रंग नव्याने कळला रंगोलया, प्रेमात मी झाले तुझे ओ बावरे. वाव. I'll send this to Sonu sir. क्या बात आहे. वा, चला, बरेच सगळे टॅलेंटेड आहेत आपले, छान छान. पूर्वी हे कधी गाण्याचं वेळ कधीपासून लागलं? आधीपासनं होतं. लहानपणापासून मी थोडंसं शास्त्रीय संगीत पण शिकले. बर. हो.
बट मध्ये सोडावं लागलं कारण का आईने माझे इतके क्लासेस लावले होते भरतनाट्यम हे ते, तर मला ना म्हणजे त्यासाठी आईलाच वेळ मिळाला नाही. सो आय हॅड टू लिव्ह अँड समवेअर लॉकडाऊन मध्ये ते परत आलं सगळं. ते गाणं राहिलं. आय हॅड टू जस्ट की नाही आता मी काय करणार, म्हणजे ऍक्टिंग नाही करू शकत, कॅमेरा समोर येऊ नाही शकत, घरी बसून काय करणार. देन आय स्टार्टेड ट्रेनिंग माय व्हॉइस आणि मग आय स्टार्टेड कंपोजिंग, आय स्टार्टेड रायटिंग आणि मग स्टार्टेड टेकिंग आउट माय इंडिपेंडेंट टॅलेंट बरोबर मल्टी टॅलेंटेड मल्टी हार्दिक शुभेच्छा. नाही खरंच खूप मजा आली आणि खूप छान वाटलं. आणि अर्थात जितकं छान छान तुम्ही सांगितलंय आता माझी डबल उत्सुकता वाढलेली आहे, काय काय मी आता बघू तिकडे जाऊन. तो अर्थात तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. जाता जाता एकदा प्रेक्षकांना, खूप स्पेशल फिल्म आहे, खूप स्पेशल कॉन्सेप्ट आहे, खूप स्पेशल टीम आहे आणि आम्ही हा जो खूप ऑनेस्ट हे जो सब्जेक्ट घेऊन येतोय तुमच्यासाठी फुल एंटरटेनमेंट मध्ये. आणि ही फिल्म नक्की जाऊन पहा. 21 मार्चला येते, थिएटर्समध्ये येते. आम्ही काही नवीन प्रयत्न केलाय सर्वांनी आणि प्लीज जाऊन पहा आणि हार्दिक शुभेच्छा म्हणा. नाईस. हार्दिक शुभेच्छा आणि सुपरहिट होऊ दे. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू निलिमा, थँक्यू सो मच.